नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण चालू घडामोडी 2025 हा टॉपिक पाहणार आहोत। हा टॉपिक सर्व स्पर्धा परीक्षा करता अतिशय महत्त्वाचा आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर आपण सुरुवात करूया आता चालू घडामोडी याला। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 52वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर उत्तर आहे भूषण गवई आहेत। वन डे क्रिकेटमध्ये 11 शतके करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण? स्मृती मानधना हिचं नाव आहे। रोमन कॅथोलिक चर्चचे 14वे पोप कोण बनले? रॉबर्ट प्रिओस्ट। चौथा प्रश्न पाहूया। महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? लक्ष्मण गायकवाड यांना देण्यात आला। भारतात मॉक ड्रिल केव्हा घेण्यात आली होती? 7 मे 2025। भारतातील पहिले AI विद्यापीठ कोठे आहे? कर्जत, महाराष्ट्र। भारतीय नौसेनेचे पहिली महिला फायटर पायलट कोण बनली? आस्था पुनिया। आणि मातृदिन कधी साजरा केला जातो? 11 मे ला केला जातो। भारताचा 86वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण बनला? LR श्रीहरी, तामिळनाडूचा। भारतातील पहिली महिला AI शिक्षिका कोण? तर इरिस ही आहे। सन 2025चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास देण्यात आला? राम सुतार, हे प्रसिद्ध शिल्पकार आहेत। सन 2025चा मिस वर्ल्ड किताब कोणास देण्यात आला? उपाल सुचाता चुआंगसरी, थायलंडचे आहे। ठीक आहे। आता 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणास देण्यात आला? विनोद कुमार शुक्ल यांना देण्यात आला। सन 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणास देण्यात आला? बानू मुश्ताक, कन्नड लेखिका आहेत, यांना देण्यात आला। भारतातील पहिली AI शाळा कोणती? शांतिगिरी विद्याभवन, केरळ ही आहे। सन 2025चा 97वा ऑस्कर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आला? तर अनोरा 635 या चित्रपटाला देण्यात आला। भारताचे सध्या अटॉर्नी जनरल कोण आहेत? आर व्यंकटरमणी हे आहेत। सध्या केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर अजय कुमार हे आहेत। टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष कोण आहेत? नोएल टाटा हे आहेत। राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षा कोण आहेत? विजया किशोर रहाटकर या आहेत। RBIचे 26वे गव्हर्नर कोण आहेत? संजय मल्होत्रा हे आहेत। सध्या भारताचे सॉलिसिटर जनरल कोण आहेत? तुषार मेहता हे आहेत। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? सुजाता सौनिक हे आहेत। सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे BCCI चे अध्यक्ष कोण आहेत? रॉजर बिन्नी हे आहेत। सध्या भारताचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर विवेक जोशी हे आहेत। तर बघा, आज आपण चालू घडामोडी 2025 पाहिला। हा जो टॉपिक आहे तो सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। आता खास करून आता जवळच पोलीस भरती आलेली आहे 2025-26 ची। त्याच्यावर हे प्रश्न पडू शकतात, हे प्रश्न पडू शकतात किंवा सरळ सेवा कोणतीही भरती असून द्या, तलाठी, जिल्हा परिषद, लिपिक, विपिक, काय कोणती शिपाई वगैरे, त्याला देखील हे प्रश्न चालू घडामोडीचे येऊ शकतात। शिवाय कंबाईन परीक्षा MPSC मध्ये देखील चालू घडामोडीला सर्वसाधारण महत्व आहे आणि 100% कोणत्याही परीक्षेला 1 मार्काला याच्यावर प्रश्न पडू शकतो। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आमचे आगामी येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील। धन्यवाद।